शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। ह्या ठिकाणी साधारण एक 5-6 एकर क्षेत्र आहे मुरमाड जमिनीचं आणि पलीकडे एक 5-6 एकर आहे, असं एक साधारण 5 हेक्टर हे क्षेत्र आहे। तर ह्याच्यामध्ये पूर्ण डोंगर होता। तर डोंगराचं आम्ही पूर्ण फोडून त्याच्यात एक 2-2.5 फूट माती भरली, 265 व्हरायटीचा ऊस लावला आणि याच्यावर आपण पाटील बायोटेक्सनं तंत्रज्ञान वापरलं, त्यांचे डोस वापरले। एक वाढ्या पाष्टासहित बेने प्लॉटला साधारण 100 ते 120 टनापर्यंत आपल्याला ॲव्हरेज भेटलं। तर यापूर्वी जो ऊस आम्ही केला तर तो साधारण 50 ते 55 टनाच्या पुढं काही ॲव्हरेज गेलेलं नव्हतं आणि जातही नव्हतं। आम्ही शेतीच वैतागलो होतो, परंतु या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने साधारण आमचं ॲव्हरेज जवळ डबल वाढलेलं आहे। साधारण जमिनीची जी पत आहे ती टिकून राहायला ह्यांच्या तंत्रज्ञानाने फायदा होतो। माझा एक 7,500 रुपये खर्च वाढला, परंतु माझ्या उत्पन्नामध्ये कमीत कमी एक साधारण 30 ते 40 टनाची वाढ झाली। त्यामुळं कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये मला एकरी वाढून भेटले। तर पूर्वीच्या ऊसामध्ये आणि आत्ताच्या ऊसामध्ये मग आत्ताच्या यांच्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं साधारण फुटव्यांची ही चांगली फुटवे एकसारखे आले आणि त्यांची हाईटही एकसारखी लागून उगवून एक टाईप झाली, उगवून फुटव्यांची संख्या भरपूर झाली आणि ऊसाची टिपऱ्यामधलं अंतर हे कॅपॅसिटीपेक्षा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं आणि त्याच्यामुळं एकसारखं ऊस असल्यामुळं ॲव्हरेज वाढलं। शेतीचं आणि रासायनिक खताचं प्रमाणही हिशोबात पडतं आणि शेतीचं उत्पन्नही वाढतं। आज ऊसाचे साधारण 8.5 महिने झाले आणि आमचा हा बेनो प्लॉट चालू आहे। तर साधारण एका गुंठ्यामध्ये 3 ते 3.5 टन आमचा एकरी ऊस जाऊन सरासरी ॲव्हरेज 120 टनाचं वाढ्या पाष्टासहित मला वजन आता येतं आहे। आजपर्यंत माझा जवळजवळ एक 3 ते 4 एकर प्लॉट गेलेला आहे। आत्ता हा प्लॉट एक राहिलेला आहे। तर साधारण 7-8 महिन्याचा ऊस आहे, तरी 3-3.5 टन ॲव्हरेज माझं एक गुंठ्या पाठीमागं चालू आहे। आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंत एकदा बेनो प्लॉट गेला होता, परंतु तो गेला होता जवळजवळ एक वर्षाच्या आसपास। आज आमचा 8-8.5 महिन्याचा ऊस जायची पहिलीच वेळ आहे आणि एवढं ॲव्हरेज आम्हाला कधीही भेटलेलं नाही। अशा पद्धतीने आम्हाला 8-8.5 महिन्यामध्ये आज गुंठ्यामध्ये 3.5 टन ऊस आमचा जातो आहे आत्ता बेनो प्लॉटला। प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं का होईना पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान थोडंसं वापरावं आणि त्याचा अनुभव घ्यावा, कारण आमचं तरी कमीत कमी वापरल्यामुळं आमचं एकरी कमीत कमी 60-70 हजार रुपयाचा फायदा झालेला आहे। त्यामुळं शक्यतो प्रत्येक जेवढे शेतकऱ्यांनी थोडासा याचा अनुभव घ्यावा की जेणेकरून प्रत्येकाचं उत्पन्न वाढेल। मी शेतीच करतो। शेती करत असताना नवीन काहीतरी म्हणलं वेगळं करायचं। मग रेग्युलर पूर्वीपासून 1-3 फुटी सरी करायचो, पण 3 फुटी मला ते बरं वाटेना झालेलं, म्हणून मी 4.5 फुटी सरी सोडली। लागवड ही आपला खर्च निघाल्यामुळे मी अंतर्गत पीक घ्यायचं ठरवलं त्यात। मग सरी सोडतानाच करडीची भारी इसकाटले बी इसकाटल्यानंतर ती 30 दिवसात निघतं। मग हे जे एक 10-1 हजार रुपये माझे त्या करडीच्या भाजीचे झाले। मग त्या भाजीच्या पैशाचं ना मी लागवड ही घेतली। लागवडीचा खर्च भागला, बियाणाचा खर्च वाचला। 86-032 लावला। 86-032 लावल्यानंतर पाटील बायोटेक म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचे मला सगळं सेंद्रिय खत मला मिळालं, हिमालय रिलेजर कॅलनेट। मी ही 3 वस्तू एवढ्या जबरदस्त मला भेटल्या की मी आता नुसतं ऊसालाच नव्हे तर मी सगळं सोयाबीनला सुद्धा मी हे करतो। सोयाबीनसुद्धा माझा आहे ना, आत्ता नाही म्हटलं तरी एकरी माझं 8-10 क्विंटल निघतं। पहिलं पूर्वी किती निघायचं, एक 5 पोती 4 पोती हे एवढं निघायचं। त्याच्यामुळं मी ती
आता नवीन पद्धतीने केल्यामुळे पाटील बायोटेकनं केल्यामुळे आहे नाही मला आता एक सरासरी गेल्या वर्षी 10 पोती मला एकरी पडलेलं होतं. मग त्याच्यामुळे मी ह्यांदा काय केलं, मी 9 मुळीतच ऊस आत्ता 20 गुंठ लावलेला आहे. मग आत्ता माझा ऊस 18-19 कांडीचा आहे. 11 महिने झाले ती पारंपरिक पद्धतीनं केलेला होता. तेव्हा ते 40-42 टन भरलेला होता. मग परत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला 72 टन ऊस पडल्यानंतर गेल्या वेळी मग मी ह्यांदा सुद्धा आहे का नाही, मी सोयाबीनला सुद्धा आणि ऊसाला सुद्धा तंत्रज्ञान वापरलेलं आहे. मग आता सरासरी आता 11-12 महिन्यातलं 11 महिने झाले ते 17-18 कांडी आहे आणि पेराला बी चांगली आहे आणि जाडीला बी चांगली आहे. मग त्याच्यामुळं आता मला सरासरी वाटते एक 90-95 टन मला अपेक्षा आहेच, पडणारच आहे. आम्ही काय तर 70पासून शेती करतो. शेती करत करत तंबाखू, मिरच्या, ते झुंजळं हे सगळं करत होतं. ते काळांबडीचे पाणी दूधगंगाला केव्हा आला बघा, त्यापासून आम्ही ऊसात पडलो आहे. ऊस करत करत आता आम्ही ह्या वर्षी पाटील बायोटेकचं ऊसात हे केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ऊसाचा जरा ग्रोथ जास्त दिसा लागला आहे. आता ते मागच्यापेक्षा यावर्षी एव्हरेज वाढणार असं दिसायला लागलं आहे. आणि आम्ही पाटील बायोटेकचं काय काय त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या ऊसाला आम्ही केलेले आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ते पाटील बायोटेक केलं तर ऊस जास्त पीक येतं आहे हे आम्हाला नक्की पटलं आहे. आता आम्ही ह्यापुढं पाटील बायोटेकचं सगळं ऊसाचं आम्ही नियंत्रण करणार. आता पूर्वी आमचं 45 ते 50 टन एव्हरेज पडत होता. आता यावर्षी पाटील बायोटेकचं आम्ही केलेलं आहे. ते आता ऊस बघितलं तर आम्हाला 60 ते 70 टन ऊस एव्हरेज पडणार असं घच आम्हाला हे आहे, विश्वास आहे त्याच्यावर. आणि आमचा ऊसाचा कांडे प्रत्येक कांडी तेवढंच आहे, त्या कमी जास्त झालं नाही. आणि ऊस किती बुडका मोठा आहे बघा, शेंडापर्यंत एवढा तसंच आहे ते. आता हे 7 महिन्याचा ऊस आहे. 18 ते 19 कांड्या तयार झाल्या आहे. आता आम्ही मागं 14-15 हजार रुपये एक एकराला खर्च होता. आता आम्ही पाटील बायोटेक तर खर्चाचा 2-2.5 हजार रुपये जास्त येत आहे. 2-2.5 हजार रुपये आलं तरी बी परवडत आहे. काय म्हणजे ते 10-15 टन ऊस जास्त निघतं आहे. त्यामुळे आम्हाला 30,000चं उत्पन्न जास्त मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी 30,000चं उत्पन्न आम्हाला जास्त मिळतं आहे. आम्ही आता पाटील बायोटेक तंत्रज्ञान केलं आहे. आता केल्यानंतर आम्हाला जास्त उत्पन्न मिळायला लागलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात ते तंत्रज्ञान सुरू होता. आता आम्ही कर्नाटकमध्ये त्यांनी आलं आहे. कर्नाटकमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचं तंत्रज्ञान सुरू केलं आहे. आता आम्ही सगळ्याजण आम्ही काय केलं आहे बघा, याप्रमाणे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं केल्यानंतर ऊसाचं उत्पन्न बी वाढतं आहे. पाटील बायोटेक केल्यानंतर जास्त खर्च येतं आहे असं आम्ही म्हणत नाही. जरा आलं तर बी ते उत्पन्न आमचं वाढतं आहे. 10-15-20 टन वाढलं तर पैसे किती येतात, आता या दरावर 40-45 रुपये येत आहे. त्याप्रमाणे पाटील बायोटेक सगळ्याजणी करावं असं आमचं म्हणणं आहे. आम्ही तुम्हाला काय तर माहिती पाहिजे असेल तर आमच्या प्लॉटाला तुम्ही या, तुम्ही खात्री बघून घ्या. खात्री समक्षम प्लॉट बघा. आमचा एवढंच नव्हे, सदलगावमध्ये सगळं पुष्कळ रहित केलं आहे. हे तुम्ही खात्री बघून घ्या. खात्री बघून पाटील बायोटेक तंत्रज्ञान तुम्ही सगळं जर रहित केलं तर तुम्हाला फायदेशीर होणार आहे असा आमचा विश्वास आहे. मी वडलोपार्जित आमची शेती आहे. 3 फुटी सरी या पद्धतीनं आम्ही ऊस लावत होतो. खर्च परवडना, मजुरांचा खर्च, रासायनिक खतांचा खर्च, 30 ते 35 टन ऊस कसा तरी एकरी जायचा. त्याच्यावर आम्हाला पर्याय काय गावना, काय करावं म्हणून आम्ही हाताश होऊन बसलो होतो. आमच्या शेजारी महादेव तुकाराम चव्हाण यांनी पाटील बायोटेकचा डोस वापरला होता. ते नेहमी म्हणायचे, संतोष तू एकदा तरी पाटील बायोटेकचा डोस वापर. मग ते मी काय त्यांचा मनाव घेतलं नाही. नंतर एक दिवशी त्यांनी मला बुकिंगसाठी ही केलं. मग आम्ही बुकिंग केल्यानंतर आम्ही पाटील बायोटेकचा डोस घरी आणला. घरी आणल्यानंतर पाटील बायोटेकचा डोस आम्ही पहिल्यापासून देत गेलो. पहिल्या रासायनिक खत आणि हे नवीन तंत्रज्ञान हे आम्ही दोन्ही मिक्स करून आम्ही वापरायला लागलो. वापरल्यानंतर आम्हाला असा रिझल्ट आला की कमीत कमी जी पहिली शेती होती
त्यात आम्हाला 30 ते 35 टन जास्तीत जास्त ऊस जायचा. नंतर आम्ही पाटील बायोटेक वापरल्यानंतर कमीत कमी एकरी एक 80-90 टन ऊस आमचा जायला लागला. आणि ऊसाची जाडी जर म्हणला तर पहिली कमीत कमी किलो ते 6 किलो भरायची, आता 3-3.5 किलो भरत आहे. पहिल्या ऊसाची जी पानाची जाडी होती, पानाची जी साईज होती ती 2 बोटं अशी होती. आम्ही पाटील बायोटेक वापरल्यानंतर कमीत कमी ऊसाच्या पानाची जी रुंदी आहे ते 4 बोटं आहे. आणि ऊसाचा पेरा आहे तो पहिला एक सर्वसाधारणतः जाडी जी होती ह्याच्या निम्मनं सुद्धा नव्हती. नंतर आम्ही जे पाटील बायोटेक वापरलं त्याच्यापासून त्याची जाडी जी आहे खूप मोठी झाली. आणि पहिला कमीत कमी 1 किलोच्या आसपास ऊस भरायचा, आता 3 किलोच्या आसपास तरी ऊस भरणारच अशी आम्ही हमी देतो. आणि पाटील बायोटेक हे सगळ्यांनी वापरावं. मी एक क्षेत्राला पाटील बायोटेक वापरलं आहे. कमीत कमी 40,000 ऊस कंप्लीट माझ्या शेतातून जाणार. कमीत कमी एक ऊस 3 किलोचा आहे, म्हणजे 40,000 गुणिले 3 केलं तरी माझ्या ह्याच्यातून 120 टन ऊस, 100 ते 120 टन सोगळा ऊस जाणार. त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आत्ता जर तुम्ही जाडी मापली किंवा आत्ता जरी संख्या जर ही केली तर पहिले जी मी शेती करीत होतो त्या ऊसाची जी लांबी होती ती एक 10 ते 12-15 कांडी पावतर होती. आत्ता जर तुम्ही माझ्या ऊसाची जर संख्या बघितली किंवा कांडी जर बघितली तर कमीत कमी आत्ता 22 ते 23 कांड्यावर माझा ऊस आहे. त्याची जाडी बी भरपूर आहे. आणि पाटील बायोटेकमुळं जो मावा येणारा जो मावा होता तो टोटल आमच्या ऊसावर थांबला गेला आहे. त्यांची जी तंत्रज्ञान आहे ते खूप चांगलं आहे शेतीसाठी. आता माझं एवढं सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक वापरावं. कारण सांगतो तुम्हासनी की आम्ही ज्या वेळेस पहिलं रासायनिक खत वापरायचो त्यावेळेस कधी आमचा 30-35 टनाच्या वर ऊस भरला नाही. आम्ही पाटील बायोटेक वापरल्यापासून आमच्या ऊसाची कांड्याची संख्या, त्याची जाडी कमीत कमी आता 22 ते 25 ऊसावर कांडे आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की जी आम्ही हताश होऊन बसलो होतो रोजगारांचे वाढलेले दर आणि रासायनिकचे वाढलेले दर, त्यात आम्ही फक्त ॲडिशनल 7,500चा डोस घेतला. त्यात कॅलनेट, हिमॉल, रिलीजर हे वापरलं. हे वापरल्यानंतर आम्हाला जो रिझल्ट आला तो प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवतो की खरोखर रिझल्ट एक नंबर आहे. पण माझा एक अनुभव असं सांगतो की तुम्ही आज जर 20 गुंठ्याला वापरलं तर पुन्हा तुम्ही 2 एकराला वापरणार, पुन्हा तुम्ही 5 एकराला वापरणार ही मी खात्री देतो. आणि माझ्या रानातून एकरातून कमीत कमी 100 टन ऊस हा जाणारच, 120 टन जाणार, पण मी 100 टन सांगतोय कारण की गेल्यानंतरच तुम्ही येऊन माझ्या शेती बघा. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली. आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.